महंत रामगिरीजी महाराज पूज्य महाराज श्रींना विनंती करतो आपणा सर्वांना ते यानंतर लगेच आशीर्वाद रूपी मार्गदर्शन पूज्य महाराज श्री आपणा सर्वांना या ठिकाणी करतील। पूज्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज पूज्य महाराज श्रींच्या आशीर्वचनांकडे आपण जाऊ। पूज्य महाराज श्रींच्या आशीर्वचनानंतर पूज्य आचार्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज जे काशीवर्ण उपस्थित आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाकडे आशीर्वचनांकडे आपणा सर्वांना या ठिकाणी प्रस्थान करायचंय। सर्व संत महंतांचं पूजन इथं संपन्न झालेलं आहे। यानंतर पूज्य स्वामीजी आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील। धन्यवाद। हरि ओम। नारायणं पद्मभूषिष्टं शक्तिंच तत्पुत्रपाराशरंच व्यासं शूकं गौड़पदं महंतं गोविंद योगेन्द्रमतास शिष्यं श्री शंकराचार्यमतास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यं तंत्रोटकं वार्तिकारवन्यानस्मन् सद्गुरुसन्ततमानुतोऽस्मिन् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेह साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले सितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। परम श्रद्धेय ब्रह्मलीन बाबजींचं 36वे पुण्यस्मरण जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा शिवशक्ती मनोवांचित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ या निमित्ताने उपस्थित परम श्रद्धेय अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष जितेंद्रानंद गिरी सरस्वतीजी महाराज, त्याचप्रमाणे भारतानंद सरस्वती साधू समाज सचिव दयानंदजी महाराज सेलगावकर, परम श्रद्धेय जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने कुशल नेतृत्वातून बाबाजींच्या या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडत आहेत। संत महापुरुषांचं दर्शन, संतांचा आशीर्वाद आणि आपलं अनुष्ठान या ठिकाणी चालू आहेत। अनुष्ठान करीत असताना संतांची सद्गुरूंची कृपा असेल तर आपलं अनुष्ठान सहज सिद्ध होत असतं। सद्गुरूंचा कृपा, सद्गुरूंचा आशीर्वाद अतिशय महत्त्वाचा असतो। गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळे डळमळेना। गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारित असे। काया कासी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला मासी, बाप रखुमा देवीवरासी, ध्यान मानसी लागले। सद्गुरु काय करतात? सद्गुरूंच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात। गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी। गुरु एक दृष्टी देतात,
संत तुकडोजी महाराज वर्णन करतात, हर देश में तो हर वेश में तो हर देश में तो हर वेश में तो तेरे नाम में कदू ये कही है, तेरे नाम में कदू ये कही है, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, हर खेल में मेल में तो ही है तो। भगवंताचं व्यापकता आहे। सागर से उठा बादल बन गए, बादल से पटा बरखा बन गए, कहीं नहर बनी नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू कहीं है, हर देश में तो हर वेश में तो हर देश में तो हर वेश में तो तेरा नाम अनेक तो एक है, तेरे नाम अनेक तो एक है। तो परमात्मा सर्वव्यापक है। सागर से उठा बादल बनकर, बादल से पटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदिया गहनी, तेरे भिन्न प्रकार तो एक ही है। सागराच्या पाण्याची वाफ झाली, मेघ आले झालेत, मेघात गेल्यावर मेघाचं पाणी, जलवर्षा झाल्यावर जलवर्षाचं पाणी, नदीत गेल्यावर नदीचं पाणी, तळ्यात गेल्यावर तळ्याचं पाणी, पाटात गेल्यावर पाटाचं पाणी, चारीत आल्यावर चारीचं पाणी, दंडात आल्यावर दंडाचं पाणी, वाफ्यात गेल्यावर वाफ्याचं पाणी, पाणी एकच आहे। औपाधिक भेदामुळं भिन्नता भासते, परंतु जल हे एकच आहे। त्याप्रमाणे तो परमात्मा, व्यापक परमात्मा सर्व ठिकाणी सर्व ठाई आहे, हे ज्ञान देणारे सद्गुरू असतात। म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सागर से उठा बादल बनकर, मिट्टी से अणु परमाणु बनाया, इस दिव्य जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, तेरे भिन्न प्रकार तूने कहीं है, मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बने। यह दृश्य दिखाया है जिसने, वह है गुरु देव की पूर्ण दया, तू कड़िया कहे और कोई नहीं, बस तू और मैं दोनों एक ही है। तुकडोजी महाराज सांगते, यह दृश्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया, तू कड़िया कहे और कोई नहीं, बस तू और मैं दोनों एक ही है। ही एकता सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असते। सद्गुरु वाचवणी संसारी तारक, नसेची निष्टंक आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदीची ना। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याच्या, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आण काही, यापेक्षा वेगळं साधन नाही आहे। सद्गुरु महापुरुष आपल्या स्वतःच्या अनुभवाचं जे ज्ञान आहे ते शिष्याला प्रदान करतात। मस्तकावर हात ठेवला म्हणजे काय झालं? तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुनी मस्तकावर हात ठेवलं। सत्यगुरु राये कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणारे विलाकर। मी रस्त्याने चाललो होतो, तुकाराम महाराज सांगतात, मला रस्त्यात गाठवलं, सापडविले वाटे, सापडवलं, आओ बेटा मेरा चला बन जाओ, मस्तकी तो जाणं ठेवला कर, मस्तकावर हात ठेवला, निकालो दक्षिणा, भोजना मागते तू पावशर। दक्षिणा म्हणजे काय? पावशेर तूप म्हणजे चित्त मागितलं,
अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा आणि आपलं असणारं अनुष्ठान याचा समन्वय या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चित संत सिद्ध महापुरुषांच्या या सत्संगतीमध्ये आपली साधना ही सिद्ध होत असते. आणि अशा या साधनेचा जो आनंद, जे सद्भाग्य आपल्याला लाभलेलं आहे, हे प्रत्येकाला लाभत नसतं. कारण भाग्योदयेन भोजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय, हे अनंत जन्माचे भाग्य याला लागत असतं. आणि ते भाग्य आपलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ही एक संधी प्राप्त झालेली आहे. परमश्रद्धेय जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या नेतृत्वातून, त्यांच्या छत्रछायेखाली जे मोठं कार्य चालू आहे, धर्माचं कार्य चालू आहे, हे धर्माचं कार्य करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे. परंतु हे करीत असताना ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाबद्दल स्वाभिमान आपला असला पाहिजे. ज्या धर्मामध्ये आपण राहतो त्या धर्माबद्दल आपला स्वाभिमान असला पाहिजे. आणि धर्माचं रक्षण आपण केलं, धर्मो रक्षति रक्षिता, हा धर्म देखील आपलं रक्षण करतो. आणि म्हणून आपलं ते एक कर्तव्य ठरतं. जर आपण केवळ अनुष्ठानच करीत राहिलो, अनुष्ठान तर आपलं कर्तव्य आहे, ते तर केलंच पाहिजे, परंतु त्याबरोबर जे आपण शिकलो, कोणावरही अन्याय कधी करू नये, कोण्याही जीवाचा नगोळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, परंतु याचा अर्थ अन्याय सहन देखील करू नये. आपली संस्कृती ही सहिष्णू संस्कृती आहे. पण सहिष्णुता याचा अर्थ अन्याय सहन करणे असा होत नाही. आपल्याला लहानपणापासून शालेय शिक्षणामध्ये शिकवल्या गेलं, कोणी एका गालात मारेल दुसरा गाल पुढे मारा, याच्यासारखं मूर्खपणाचं वाक्य कोणतं असू शकत नाही. कोणी गालात का मारावी आणि आपण ते का सहन करावं? त्यांनी एक मारील आपण दोन का मारू नये? आपल्याला अकार्यक्षम बनवण्याचे हे प्रयत्न आहेत. शास्त्राचं सांगत नाही. गीतेमध्ये भगवान सांगतात, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अर्जुन उठ. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. अर्जुनाने सांगितलं, मी पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेदू मज दिदला. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, मी त्याला मारू का? जेथेची या कृपालाही जेवरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणतो मी भस्मासुर नाही आहेत. पण भगवंतांनी सांगितलं, अर्जुन अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गता असून गता असूंश नानु शोचंती पंडिता. हा तू पंडितासारखं बोलतो, तू पंडित नाही अर्जुन. कारण हे सुज्ञ माणसाचं बोलणं नाही आहे. इथं आपल्या समोर कोणी असू द्या, जो अन्यायाच्या बाजूने असेल तो शत्रू आहे. तुलसीदास महाराज वर्णन करतात, तेजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत मेहदाई. त्याच्या पिता प्रल्हादाने बापाचा त्याग केला, विभीषण बंधू विभीषणाने भावाचा त्याग केला, भरताने आईचा त्याग केला. कोणी कितीही जवळचा असला आणि तो जर परमार्थाला बाधक असेल तर तो आपला शत्रू आहे. तेजी येताही कोटी वैरी सम यद्यपि परमस्नेही. तो किती परस्नेही असेल, पण तो जर आपल्याला अध्यात्माला परमार्थाला आळ येत असेल तर तो आपला शत्रू आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, जरी द्रोणाचार्य गुरु असले, भीष्माचार्य असले, पण ते अन्यायाच्या बाजूने असल्यामुळं त्यांच्याशी युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे आपलं कर्तव्य आहे. हाच आपला धर्म आहे. एक गालात मारे दुसरा गाल पुढं करणं हा धर्म नाही आहे. आणि मग धर्माचं पालन, धर्माबद्दल स्वाभिमान, संस्कृतीचा स्वाभिमान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला आपण सर्वांनी उभं राहून त्याला प्रतिकार करावा. आणि आपलं अनुष्ठान सद्गुरूंची कृपा या ठिकाणी आपण संपादन करण्याचा प्रयत्न करावा. आपण सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरू
अधिकारी गुरु असेल तर निश्चित शिष्याचं कल्याण होतं. गुरु निर्मला शांत साधो मितभाषिण काम क्रोध विनिर्मुक्ता सदाचार्य जितेंद्रिय. सद्गुरूंचे लक्षण सांगितलं. जो अंतःकरण निर्मल आहेत, शांत आहेत, साधुता आहेत, मितभाषी आहेत, कामक्रोध विनिर्मुक्ता कामक्रोधावर विजय मिळवलेला आहेत, सदाचारी जितेंद्रिय आहेत, अशा सद्गुरूंची जर शरणागती आपण पत्करली, निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा आपण कल्याणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि कल्याणाशिवाय आपलं अकल्याण कधीच होऊ शकणार नाही, हा आत्मविश्वास आपण ठेवावा. या ठिकाणी संत महापुरुषांचे अजून आपल्याला आशीर्वचन श्रवण करायचे आहेत. परमश्रद्धेय महाराज श्री जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांचं आशीर्वचन आपल्याला श्रवण करायचं आहे. महाराज श्रींचं आशीर्वाद श्रवण करायचं आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी वाणीला विश्राम देतो. ओम नमो नारायण. धन्यवाद पूज्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज. पूज्य महाराष्ट्रींनी आपणा सर्वांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन इथं केलं. भाविकांनो, अनुष्ठानाबरोबरच 751 कुंडात्मक यज्ञ इथं संपन्न होतोय. आणि स्वामीजी या यज्ञाचा संकल्पच केलेला आहे का भारत देश हिंदू राष्ट्र घोषित व्हावा आणि कैलास मानस सरोवर जो भारताचा भूभाग चायनाच्या ताब्यामध्ये आहे ते कैलास मानस सरोवर भारतामध्ये समाविष्ट व्हावं, हा संकल्प घेऊन हा यज्ञ इथं संपन्न होतोय. आणि या यज्ञाच्या निमित्तानं पूर्ण भारतवर्षाची यात्रा आपण केली. 19,000 किलोमीटरची यात्रा प्रत्येक राज्यामध्ये या यज्ञाचं निमंत्रण घेऊन त्या ठिकाणी गेली. आणि या निमित्तानं एकच सांगेल, जो व्यक्ती सेक्युलरवादाची भाषा करत असेल त्याला या मंचावरनं खुलं आव्हान आहेत. त्याचा संपूर्ण यात्रेचा खर्च भारतानंद महाराज जे आपण करू, त्यानं फक्त गाडीला भगवा झेंडा लावून मिझोरममध्ये आयझोलमध्ये जाऊन दाखवावं. आपण लागल ते त्याला बक्षीस द्यायला तयार आहेत. आज भारताचा भूभाग असलेले 7 सिस्टर राज्य, ज्या राज्यांमध्ये तुम्ही भगवा झेंडा लावून फिरू शकत नाही, हे दुर्दैव आहे. त्या यात्रेच्या निमित्तानं ज्यावेळेस मी फिरलो तर परिस्थिती अशी होती स्वामीजी, या 5 शाही राज्यांमध्ये कोणी संत महापुरुष गेले तर एअरपोर्टवरनंच रिटर्न केल्या जातात, एअरपोर्टच्या बाहेर येऊन दिल्या जात नाही. 3 वेळेस आम्हाला घेरावा पडला. आणि या यात्रेमध्ये ते लोक स्पष्ट सांगायचे, हा देश हिंदूंचा नाही आहे. ही परिस्थिती आज भारतामध्ये आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे. अनेकांचे संकल्प आहेत, अखंड भारत बनावा, नक्कीच बनावा, पण अखंड भारताच्या अगोदर आहे तो भारत वाचवणं गरजेचं आहे. ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि म्हणून भारत हिंदू राष्ट्र घोषित झालाच पाहिजे. ज्यांच्या हातामध्ये नेतृत्व आहे त्यांना आयु आरोग्य मिळावं आणि राष्ट्र रक्षा करता या यज्ञाचा संकल्प सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करून आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. आज पूज्य आदरणीय रामगिरीजी महाराज इथं